नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, ग्रो मोटिवेशन स्टोरीजमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते। आजचा विषय आहे बोलण्याआधी मुलांच्या या गोष्टीकडे आकर्षित होतात आजकालच्या मुली। कसं काय ते चला पाहू। बोलण्याआधी मुलांच्या या गोष्टीकडे आकर्षित होतात आजकालच्या मुली। आपल्या आयुष्यात एखादा प्रिन्स चार्मिंग असावा असे प्रत्येक मुलीला वाटते, ज्याच्या डोळ्यात पाहून भान हरपले पाहिजे। तसंच मुलालाही वाटते की न बोलताही त्याच्या भावना मुलींपर्यंत पोहोचायला हव्या। पण अगदी पहिल्याच भेटीत नजरानजर होऊन पसंत पडणे आणि आपल्या लुक्सने समोरच्याला आकर्षित करणे, समोरच्यावर आपली छाप पाडणे, ही गोष्ट जरा फिल्मी वाटते, हो ना? अशा काही गोष्टी खरंच आहेत ज्या केल्यामुळे पहिल्याच भेटीत समोरची मुलगी तुमच्यावर इम्प्रेस होऊ शकते। मग अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्याकडे महिलांचे किंवा मुलींचे लक्ष जाते? याबद्दल मी काही मुलींशी बोलले, पाहूयात त्यांनी काय उत्तर दिले। एक म्हणजे दिसायला आकर्षक असावा। एखाद्या व्यक्तीचा चेहरा हा त्याच्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो, म्हणूनच सगळ्यात आधी त्याच्या चेहऱ्याकडे लक्ष जाते। अट्रॅक्टिव्ह मुले हीच मुलींची पहिली पसंती असतात। अट्रॅक्टिव्ह मुले म्हणजे नेमकी कशी हे समजून घेण्याचा प्रयत्न केला। ज्याची मस्क्युलर बॉडी आहे, जो वेल ग्रूम्ड आहे, अशी मुले त्यांना अट्रॅक्ट करतात, असे मुलींनी यावर उत्तर दिले। असा मुलगा पाहिल्यावर मुली मनातून खुश होतात। अगदी त्या दोघांचे बोलणे नाही झाले तरी पण अशा मुलांची एक वेगळी छाप पडते। म्हणूनच एखाद्या मुलाचे लुक्स कसे आहेत हे जास्त महत्त्वाचे ठरते। दुसरं म्हणजे पेहराव कसा आहे हे सुद्धा महत्त्वाचे। स्टायलिश दिसणे प्रत्येकालाच आवडते। मुलींना इम्प्रेस करायचे म्हणले तर या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे। योग्य वेळी योग्य ड्रेस घालणे हे महत्त्वाचे आहे, हे मुलींनीही कबूल केले। म्हणजे बघा ना, आपण रोज प्रवास करतो तेव्हा आपल्या आजूबाजूला अनेक पुरुष दिसतात, पण यांच्यापैकी फार कमी लोकांकडे आपले आवर्जून लक्ष जाते। ज्यांचे कपडे स्टायलिश आहेत, डिसेंट आहेत, शूज मॅचिंग आहेत, अशा मुलांशी मैत्री करावी असे मुलींना वाटते। तिसरं म्हणजे आय कॉन्टॅक्ट करताना लाजू नका। पहिल्याच भेटीत केवळ नजरानजर होऊन समोरच्यावर आपली छाप पाडणे सगळ्यांनाच जमते असे नाही, पण हे खरे आहे की ज्याला हे जमते त्याच्याकडे जास्त मुली आकर्षित होतात। या बाबतीत एक सिक्रेट सांगते, जी मुले मुलींशी अगदी व्यवस्थित आय कॉन्टॅक्ट ठेवून बोलतात, त्यातून मुलींना अंदाज येतो की ते तिच्यामध्ये इंटरेस्ट आहेत। यामुळे तिलाही मैत्री करायची इच्छा निर्माण होते। हळूहळू भेटीगाठी वाढतात। याउलट जर एखादा मुलगा समोर येऊन नीट बोलला नाही, आय कॉन्टॅक्ट नसेल तर किंवा बोलताना नजर चुकवत असेल, मुलगी समोर दिसल्यावर लाजत असतील तर त्यांच्यात आत्मविश्वास कमी आहे हे मुलींना लगेच कळते। चौथं म्हणजे तुमचे हास्य समोरच्याला प्रभावित करते। आपल्या चेहऱ्यावरील हास्य अगदी अनोळखी व्यक्तीलाही आपलेसे करते। मग जेव्हा आपण मुलींना इम्प्रेस करण्याविषयी बोलतो आहोत तेव्हा एवढी महत्त्वाची गोष्ट विसरून कसे चालेल? ज्या मुलांच्या चेहऱ्यावर छानसे स्मित असते तेव्हा आपोआपच आजूबाजूच्या मुली आकर्षित होतात। यामुळे त्या मुलांच्या सॉफ्ट नेचरविषयी कळते। हसऱ्या चेहऱ्यामुळे पुरुष किंवा मुले खडूस नाहीत वाटत। यामुळे कळते की तुम्ही सोशल आहात। लोकांमध्ये मिसळणे, लोकांशी बोलणे, त्यांच्याशी मैत्री करणे तुम्हाला आवडते हे कळते। अशा लोकांकडे मुली प्रभावित होतात। पाचवं म्हणजे देहबोली महत्त्वाची असते। एखाद्या अनोळखी व्यक्तीला पाहिले की आपले लक्ष सगळ्यात आधी त्याच्या देहबोलीकडे जाते। कडक शैलीत जगणारा मुलगा, कॉन्फिडन्सने सगळ्यांना भेटणारा मुलगा सगळ्यांनाच आवडतो। त्याचा ॲटिट्यूड सगळ्यांनाच आवडतो। अशा मुलांमध्ये प्रचंड आत्मविश्वास असतो, जो सगळ्यांना आकर्षित करतो। त्यांच्यामध्ये
पुरुषी शक्ती असल्याची जाणीव होते. अशी मुले गर्दीतही उठून दिसतात. म्हणूनच अगदी कोणत्याही संवाद न होता मुलींना सहज आकर्षित करतात. 6वं म्हणजे मल्टीटास्किंगची क्षमता. आकर्षणाचा आता ही गोष्ट प्रकाशाने लक्षात येते ती आपल्या कामाच्या ठिकाणी. म्हणजे एखादा मुलगा एकाच वेळी अनेक कामे सहजपणे आणि तितक्याच परफेक्शनने करताना दिसला ना की मुलींना वाटते की मुलगा किती मेहनती आहे. त्याच्याविषयी मुलींना आदर वाटू लागतो. मल्टीटास्किंग एक कला आहे हे सगळ्यांनाच जमते असे नाही. त्यामुळे जो करू शकतो तो साहजिकच इतरांपेक्षा वेगळा दिसतो. अशी मुले कामात चोख असण्यासोबतच सोशलही असतात. तर ते स्वतःला आणि स्वतःच्या कामाला अधिक चांगल्या रीतीने प्रेझेंट करू शकतात. अशा मुलांकडे पाहता क्षणीच मुली प्रेमात पडतात. 7वं म्हणजे महिलांचा आदर करणे. महिलांवर छाप पाडण्यासाठी हा सगळ्यात महत्त्वाचा गुण आहे जो प्रत्येक मुलांकडे पुरुषांमध्ये असावा. जो मुलगा महिलांचा आदर करतो असा मुलगा किंवा पुरुष महिलांना अधिक आवडतो. अगदी अनोळखी मुलगा असला तरी स्त्रियादक्षिण्यामुळे तो आपला प्रभाव आजूबाजूच्या लोकांवर पाडतो. आपल्या ऑफिसमधला सहकारी कामामध्ये कितीही चोख असला तरी त्याचे महिलांशी वर्तन कसे आहे यामुळे त्याची खरी पारख होते. त्यामुळे त्याचे वर्तन जर आदरयुक्त असेल तर महिलांच्या आकर्षणाला किंवा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. काही कारणामुळे त्याने नोकरी सोडली तरी तो कायम सगळ्यांच्या लक्षात राहतो. इतरांचा आदर करणारा, आपले काम चोख पूर्ण करणारा मुलगा कायम लक्षात राहतो. तर ही होती माहिती. तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.